तर सब सँडविच बनवण्यासाठी इथे मी बटर घेत आहे. तर इथे पॅनमध्ये मी बटर घालून घेतलेलं आहे. मी इथे एक्झॉटिक व्हेजिटेबल सगळ्या कापून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आहे बेबी कॉर्न, बेल पेपर दोन्ही प्रकारच्या, परत ब्रोकली कापलेली आहे, झुकिनी आणि मशरूम कापून घेतलेला आहे. तर आता बटर व्यवस्थित वितळलेलं आहे. तर त्यामध्ये आपण बेबी कॉर्न सर्वप्रथम घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण ब्रोकली ॲड करून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं आपण त्याला बटर व्यवस्थित ह्या भाज्या हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊया. भाज्या आपण व्यवस्थित टोस्ट करून घेतलेल्या आहेत. यामध्ये आता आपण झुकिनी घालून घेऊया. आता 2 मिनटं झुकिनी परतून घेतल्यानंतर आपण ह्या कलरच्या बेल पेपर घालून घेणार आहोत. तसंच मशरूम ही आपण ॲड करणार आहोत. ह्या भाज्या आपण व्यवस्थित टोस्ट करून घेऊया. यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊ, काळा मिरी पावडर आणि थोडे चिली फ्लेक्स घालून घेऊया. यामध्ये आपण आता मिक्स हर्ब टाकून घेऊ. आता पुन्हा ह्याला आपण व्यवस्थित हाय फ्लेमवर टॉस करून घेणार आहोत. आपण भाज्या सगळ्या व्यवस्थित टॉस करून घेतलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण आता आवाकाडोचं स्प्रेड बनवून घेऊयात. आवाकाडो व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. आवाकाडो व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण चीज क्यूब ग्रेट करून घालूया. यामध्ये आपण आता घालणार आहोत मीठ. यामध्ये आपण रेड चिली सॉस घालून घेणार आहोत. थोडं केचप घालणार आहोत. तंदूर सॉस ॲड करूया आपण. तंदूर मेयोनीज नंतर आपण आता घालणार आहोत साधं मेयोनीज आपलं. व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आता. तर इथे मी कांद्याचे पिंक करून घेतलेले आहेत, तसेच टोमॅटोचे आणि लेट्यूस घेतले. हे आपल्या भाज्या टॉस करून घेतलेल्या आहेत आणि हा आवाकाडो स्प्रेड आपला बनवून तयार आहे. तर आता आपण असेंबल करणार आहोत लोफ. तर त्यासाठी इथे मी गार्लिक लोफ घेतलं आहे, त्याला मध्ये मी कट करून घेतलेलं आहे. तर हे आवाकाडो स्प्रेड आपण व्यवस्थित सर्वत्र लावून घेऊया. आता यावर आपण अनियन रिंग घालून घेऊया. टोमॅटो लावून घेऊया. इथे आपण आता लेट्यूस लावून घेतलेले आहे. आता ज्या टॉस केलेल्या व्हेजिटेबल्स आहेत त्या आपण प्लेस करूया इथे. आता ग्रिल करायला मी हे ठेवून घेतलेलं आहे. तर वरती आता मी बटर स्प्रेड करून घेते. व्यवस्थित आपलं सँडविच ग्रिल झालेलं आहे. तर आपलं सँडविच तयार झालेलं आहे आता.